रंगभूमी नागपूर आयोजित पंचम नाट्य महोत्सवात शब्द सारे धुंद होत्या भावना, धुंद होते शब्द सारे धुंद होत्या भावना, वाऱ्या संगे वाहता त्या फुलापाशी थांबना. शब्द सारे धुंद होत्या भावना, वाऱ्या संगे वाहता त्या फुलापाशी थांबना. सैये रमुनी साऱ्या या जगात रिक्त भावसे परी, कैसे गुंतलो गीत हे. तांडव क्रिएशन नागपूर सादर करतोय अजय पाटील लिखित, अभिषेक बेल्लारवार दिग्दर्शित एकांकिका लज्जा द्यावी सोडून. ना सांगताच आज हे कळे मला, कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला. ना सांगताच आज हे कळे मला, कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला. ना सांगताच आज हे कळे मला, कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला. तू सांगताच आज हे कळे मला, कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला. तू सांगताच आज हे कळे मला, कसा जीव माझा तुझ्यामध्ये गुंतला. मग भीती कुणाची कशाला, भीती कुणाची मम्मी देखो मेरा न्यू फोन. पहले दरवाजा खोल दे, कबाड़ी वाली होगी. कबाड़ी वाली. पर ये सनग्लासेस, इयररिंग, बैग, सैंडल्स, ये सब तो मेरे हैं. है नहीं थे, टूट गए तो तूने तो फेंक दिए. और मैंने चिपका लिए. ओह नो. ओ यस. फेंको नहीं, जोड़ो. फेविक्विक.
मग मजा साधा दादा गाधा मग मसा कोहिनूर एक्स्ट्रा टाइम कॉन्डम. माझं चुकलं हो तुमच्या. काय चुकलं, काय लागलं जाऊन थोड्या काय झालं? हे असलं गिफ्ट तुम्ही तुमच्या ऑफिस मधल्या मॅडमला देणार होता. तिला गिफ्ट आवडलं काय म्हणून त्यांच्या उद्या तुमच्यासाठी मोठं गिफ्ट. माझी काय अवस्था झाली आहे कळतंय का तुम्हाला? त्यात तुम्ही निर्लज्जपणे म्हणताय अजून मोठं गिफ्ट घ्यायला. एक मिनिट, अरे गिफ्ट आवडलं नाही म्हणून कोण एवढं तमाशे करतो? बरं उद्याच्या उद्या मी तुझ्यासाठी 2 घेऊ, वेगवेगळे घेऊ. किती बायकांना हे असं गिफ्ट दिलं? नाही मी हे तर पहिल्यांदा देतो मॅडमला. किती खालच्या दर्जाला गेला. बायकोला हे असं गिफ्ट घेऊ म्हणताना सुद्धा जरा लाज नाही वाटत तुम्हाला? एक मिनिट, याच्यात लाज वाटण्यासारखं काय? यात लाज वाटण्यासारखं काय नाही. काय नाही काय नाहीये? वाटलं नव्हतं इतक्या लवकर बदलाल तुम्ही. करणार अजून मोठं नाही रडणार आणि अख्ख्या जाईला सांगणार की जगातला सगळ्यात खालच्या दर्जाचा माणूस माझ्या बाजूला बसलाय ते. शांता, ए शांता, मी शांततेत सगळं शांतपणे ऐकताय म्हणजे मी शांत माणूस आहे असं नाही. हा माझी गिफ्ट घेताना कुठे गेले होते तुमची लाज? कदम, आज तू गया कदम. कदम सावंत आहे मी, सावंत. ए सावंत, काय बोलत तुम्ही बहिणीला? ए बहिणीला काय बोलत? काय बोलत? बहिणीला काय बोलत? माझी बायको आहे ती, होती का तू?
आता डायरेक्ट केलं राहू दे. मॅडम साठी आणलेलं गिफ्ट ते मॅडम साठी किती महागाचं माहिती आहे का? इथं फुटलं असेल ना तर आधी झाडा माणूस चड्डी घातलेला ते आणलं होतं बघा खोटं बोलू नका. मगाशी निर्लज्जपणे कबूल केलंय की हे गिफ्ट तुम्ही आणलंय म्हणून. शांता हे मी नाही आणलं मॅडम साठी आणलेलं गिफ्ट कपाटात ठेवलं का तुला दाखवतो. हो हे गिफ्ट मला कपाटातूनच मिळालं. शांता पण मी खरं सांगतो तुला मी मॅडम साठी तो असा झाडा म्हणून मी चड्डी घातलेला असतो ते आणलं होतं तुम्ही नाही आणलं मग मी आणलं. थोबाड पडेल. कशी आणशील विश्वास आहे तुझ्यावर पण माझा विश्वास तोडला तुम्ही. नाही तुला तुला विश्वास इतकी वेळ माझी मायावी निघून जायची. चांगला एवढा चांगला संसार असताना कशी झालं राहू दे. सोडायची वेळ आली. एकच माईक चालू. जेवण आली आहे. एकच चालू. सगळ्यांना सगळ्यात निर्लज्ज माणूस माझ्याच पदरी दिलं गेलं. कसली जमानी सांगतात कसली जमानी जवान झालाय ना जी ही फिरत त्याला फिरली असणार. कुठाय तो बाबू काही वर्षात 2 प्रकार बाबू आहेत का बाबू कुठे गेला तू? अभ्यास करतोय आणि या घरात काय पाणी साचलंय का? इथे अभ्यास करायला काय चाललं तुझा? तुझा बाबू गेला तुझा बाबू या बाबू इतकंच बोलायचं बाळा हे बाळा बाळा कोण आहे रे तुझं? तुला पॉकेट मनी कोण देतं? सांगा तू गप्प बस. ज्या घरात माझी पद्धत चालणार आहे काय केलंय काय मी
ऍक्टिंग करतोय हो ए? हा, कुठे ऍक्टिंग करतो हे बघा माझा श्यामकडे जर अर्जंट काम आहे मी जाऊन येतो अरे कोणता प्रश्न परत ऍक्टिंग करताय वा वा हे सांगता तू गप्पा बस माझी पद्धत चालणार आहे ती फक्त बघायची हो, हो. काय करताय हे का आणलं मी नाही आणलं तुम्हालाच तुमच्या प्रश्नाचं उत्तर सापडलं बघितलं सांग आता आपल्या बापाशी कसा बोलतोय बघितलं का याला तुला सांगितलं ना बाबा मोठे असतात असं नाही करायचं छान बाळा माझी तू माझ्या शोनूला तू माझ्या छकुला माझ्या शनूला माझ्या छकुला माझ्या सोनला का तुझ्या बापाचा मुलगा का वाजवतो मस्त एक दिन काढा खाली किती छान असतं तुलाही देते अरे 3-4 वर्षाच्या मुलाला गोड बाळ म्हणतात हे एवढं मोठं 18 वर्षाचा गोडा झालाय नाही झाला 18 वर्षाचा आई विनोद करतात विनोद करतायत म्हणजे छान विनोद करतात आजकाल बाबा ना आता काय करू याचं काय सावंत ऐकत नाही वाटतं तुमचं हो का नाही कावेरी नाही पण आजकाल ऐकत नाही तुमच्याशिवाय बसायचं का कमी बोल समजलं का हा, आता अरे म्हणजे पॉप कदम काका आणि कावेरी काकींचं झिंगट माहित नाही ना डोंट टच मी पॉप पिताला म्हणतो डोंट टच मी तुला एकदा सांगितलं कळत नाही का तू माझ्या शाळेला बाळानं माझ्या कुकूला बाळा माझ्या सोनूला बाळानं असं नसते हे करायचं काय बियक्कल बाई आहे तू थोड्या वेळात तुम्ही माझा दर्जा कळला ना त्याला बाळा करते हे पण काय मी केलंय काय काय लावून ठेवलंय मांडलेली एक वस्तू आम्हाला सापडली अरे कोणती वस्तू अरे हो पण ही वस्तू काम आहे ते विचारलं तू गप्प बस गप ए इकडे तू कशाला तू इकडे होता समजा आपण का हा विषय तुझ्या समोर नको उगाच मला तर सगळंच माहिती आहे तुला सगळं माहिती आहे पण या विषयाबद्दल बोलायला तुझ्या समोर आपल्यासमोर लाज वाटेल की नाही छे छे बाप मला कशाला लाज वाटेल बोला बिंदास हा झाला आनंद झाला मुलगा झाला तू बाबा झाला मी आई झाला आणि हा रे मुद्द्याचं काय ते बोलाल का हो मुद्दा कपाटाला बॉक्स कोणी ठेवला रे काय नाही अरे स्पष्ट बोला रे कपाटाला बॉक्स कोणी ठेवला काय बोलताय अहो स्पष्ट विचारा ना कपाटात कॉन्डोमचा बॉक्स कुणी ठेवला अरे पॉप मी ते तसलं काही कपाटात का ठेवेन मग कुठे टेन्शन इकडे दिवाळीच्या खाली अरे काय बोलताय पॉप काय विचारताय तुम्ही बघितलं सांगता का आणलं हे सांगायचं सोडून नको बोलतोय हा आता आणलंच नाही तर मी कसा सांगू अच्छा म्हणजे तू मान्य करणार नाही आता आहे ना अरे पण मी आणलंच नाही तर का मान्य केलं म्हणणार मी आता तुला शेवटचं विचारलं का हे बघा तुम्ही मला कितीही वेळा विचारलं तरी माझं उत्तर नाहीच हो ना तू आता फट्टर गिरा तो चिंगारी निकलती मेरी जा क्या बोला फट्टर पे फट्टर गिरा चिंगारी सांगता मला मी मारणार आहे बोला मला किती तरी माझं उत्तर नाहीच
सोड बरं. अहो, नका करू, सर. आतापर्यंत मी पण तुम्हाला खूप सहन केलं, पण मी कधी तुम्हाला मारलंय का? काय बोलावं बाई नाही, नका बरं. स्वतः सोड माझ्या बाळाला मारायला सोड. मारेल का तुम्हाला? स्वतः सोड बाळा का 18 वर्षाचा घोडवा झाला तरी पण नका बरं. सोड बरं. सोड मला. हे बघा भाऊ, तुम्ही किती मारलं तरी माझं उत्तर नाही असणार आहे. मी तुला मारणार आहे. भाऊ ना, सोड मला. तुम्ही माझं नाही ऐकणार आहे का? नाही. तुम्हाला वाटतं ते करा. माझ्या शब्दाने. हा? शुमा तुझे सलाम. या. Thank you. पण हे गिफ्ट मीच आणलं हे कशावरून मी आणलाय म्हणजे फायनल होते ना. आणि तुमचं फायनल आहे कशावरून? बाप आहे ना तुझा, मला विचारतो तो प्रश्न. पण मी तुमचा मुलगा आणि आणि तुम्ही माझे बाबा. आणि आई, तूच मला सांग, अशी देवाघरची मुलं कधी खोट बोलतील का? आणि ते पण आपल्या समोर. सांगत्यांना याचं म्हणणं पटतंय हो मला. काय पटतंय तुला? काजल मा तुम्ही मला लागलं. कुठे लागलं मग? कुठे लागलं? दाखव दाखव दाखव. इथे 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 इथं लागलं? नाही लागलं. ए तू मोबाईल दाखव का? तुझा मोबाईल दाखव. चार्जिंगला लावलाय. अरे कुठे आहे चार्जिंग? बाळासाहेब, आपण नाही का? कळलं कळलं. दे मोबाईल. मोबाईल दे. अहो, थांबा. मोबाईल दे. असं दुसऱ्यांच्या पर्सनल वस्तूंना हात लावायचा नसतो. दुसऱ्यांच्या अगं शांत आपलाच पोरगा आहे ना. हो, आपलं- ओढ ओढ नाही तर मी चावी तुला. अरे कुत्राचा होतो बा. अरे कुत्र्याचा पोरगा कुत्रा. अरे तू मारको जन्नत दिखाती मैं, जन्नत दिखाती मैं, जन्नत दिखाती मैं, जन्नत दिखाती मैं, जन्नत दिखाती ओए 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 ओए. संपलं शांता. दाखवली तुझ्या पोराने जन्नत. शांता सगळं संपलं. अगं ये संपलं, गाणं संपलं, सगळं संपलं. हे हे असले अश्लील व्हिडिओ आणि गाणे ऐकतो हा, याच्यावरून हे सिद्ध होत आहे की याने चाललंय. हे बघा पॉप, मी तुम्हा दोघांची शपथ घेऊन सांगतोय, चष्मा चष्मा सोड. ते गिफ्ट मी नाही आणलं. अहो, हा आपल्या दोघांची खोटी शपथ नाही घेणार हो. मलाही माहिती आहे, पण हे जर याने नाही आणलाय तर मग कोणी आणलाय? कसं आलं घरात हे? बापरे, घरात तिघ असताना इतकी शांतता. तरी सांगितलं होतं तुम्हाला बहिणीचं लग्न करून टाका म्हणून, पण ऐकलं नाही ना माझं. आता बघा काय काय दिवस बघायला मिळतात ते. काय झालंय वहिनी, काय केलंय मी? चेहरा तर बघायचा. अशी बोलते जसं काही हिला काहीच माहित नाही काय झालंय ते. मला माहिती असतं तर तुम्हाला विचारलं असतं का मी? बघा 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 कशी बोलते माझ्याशी. तुम्ही थांबा, मीच विचारते. ये ग, काय असं का केलंस? मी काय केलंय? मी काहीच केलेलं नाहीये.
बाई 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 बोलायला पण लाज वाटेल असं काहीतरी केलंय तू. What? जास्त वाटवाट करू नको. तुझ्यामुळे हे माझ्या बिचाऱ्या पोराला ओरडले. अरे पण हे सगळं मला का सांगते? मी काहीही केलेलं नाहीये. मग मी उगाच बोलते का? ऑब्विसली. बघा बघा कशी तोंडवर करून बोलते. मीच काय ते विचारा नाही तर भांडण होईल आमच्यात. वाटत बोलते नवीन आहे. विचारा. विचारतो. अगं बाळा काय झालंय ना? स्वतःच्या मुलाला घोडा आणि बहिणीला बाळा. आता विचारून राहिलो ना मी. टाक तू हर. नाही ना अगं शांताला आपल्या घरामध्ये एक वस्तू सापडली मला. अश्लील वस्तू. नाही ना शांताला आपल्या कळलं. वा किती हुशार आहे तू. बघ किती हुशार आहे ती. डब्यावरनं दिसते ते. तर ही अश्लील वस्तू मी नाही आणली, या नालायकाने नाही आणली, तर ही वस्तू घरात आली कशी असा प्रश्न इथे उद्भूत झालेला आहे बघा. दादा कोणती वस्तू? ही वस्तू दाखवतो का? दाखवते. ही वस्तू सापडली आहे. काय आहे? बघ ना बघ. दादा ही वस्तू मी आणली कसं वाटलं तुला असं? मला नाही वाटलं असं. दादा तू माझ्यावर संशय घेतलास ना? खरं सांग. नाही दादा तू माझ्यावर संशय घेतला. नाही तुला वाटलंय का अगं मला? थांब ना. नाही आणलं तू हे. मी नाही आणलं. हेच तर मला म्हणायचं होतं. हे तू नाही आणलाय, हे मी नाही आणलाय, हे या नालायकाने नाही आणलाय, तर मग हे आणलं कोणी? हा अरे देवा आता एवढंच बाकी राहिलं होते या घरात. सगळ्यांसाठी मरायचं इतकं सगळं करायचं. माझ्यावर संशय अरे, घेताय. तुझ्यावर कोण संशय घेताय बाई? तू तुम्ही गप्प बसा. तुम्ही तर कधी स्वतःची चट्टी पण धुवत ती पण मला धुवावी लागते. गप्प बसा. जातात कशी मी बाहेर निघून काही करत नाही राहिली माझी. तुला कॉफी एवढं करायचं या घरासाठी मरायचं आणि माझ्यासाठी चट्टी धुवून मारायचं. जागा सोड तुझ्या ए, बाई, अरे यार, मी काय केलं दादा? ही स्वतःची माझी बॅग म्हणते. अरे मलाही म्हणते ती. माझी बॅग कुठे आहे? मला नाही. इथली माझी बॅग द्या लवकर. अरे मला नाही माझी माहिती. बॅग कुठे ते आहे? बॅग दे. माझी बॅग कुठे आहे? आणि माझी बॅग. आता मी बिलकुल या घरात राहू शकत नाही. अरे तुझा हक्क कसा करतो? हे पण टाक, पण टाक. अरे काय दिलं? अजून सामान दिलं. जाते ना, निघूनच जाते. मग बोला तुमच्या मॅडमला तुम्ही. हे बघ मॉम, आपण बोलू. असू दे रे. अरे यार दादा ती खरंच चालली. वहिनी ऐक मी काय म्हणते. अगं, सोड ना बघ, तुझ्या ऐक, पोरीला हे बघ, सगळं. हे बघ, अरे, असं आता घरासाठी एवढं केलं. मॉम, मॉम. काय फॅमिली? मॉम नाही. वहिनी चालली. जाते अशी उठली, त्याची भेटून गेली. अरे, मॉम, सोड रे, मला जाऊ दे. अरे अरे थांबा तिला. ए, शांता, थांब ना बाई. सोड का मला. मॉम, जाऊ दे. मॉम नाही. तुम्ही तर बिलकुल मॉम. नका दाखवू. मी आणलंय ते. खरं तर मी आणि आत्याने मिळून आणलंय ते. नालायका. दादा हॅपी अॅनिव्हर्सरी. दादा आम्ही अजून एक गिफ्ट आणलंय हं. महाबळेश्वरची 2 तिकीट. वहिनी दादा मला माहिती आहे आई वडील सगळ्याच गोष्टी आपल्या मुलांसोबत आणि मुलं आपल्या आई वडिलांसोबत शेअर करत नाही. पण दादा काही गोष्टी खरंच शेअर करायची गरज असते रे. पण तरीही आपण करत नाही.
का? तर लाज वाटते म्हणून? दादा, कधी कधी ही लाज सोडून द्यायची असते. आणि लाज सोडून देणं म्हणजे नेहमीच निर्लज्ज होण्यासारखं नसतं ना. तुम्ही नेहमीच मला म्हणायचे ना की मुलगा एकदा मोठा झाला की बापासाठी मुलगा मुलगा नसतो, मित्र होतो. आता मी मोठा तर झालोय भाऊ, फक्त मित्र होण्याची वाट बघतो. तुम्हाला असंच वाटतं ना हो की मला काहीच कळत नाही. पण मी रात्रीच्या असं अचानक उठलो की तुम्ही कूस का बदलता? थोड्या वेळासाठी जरी बाहेर गेलो तरी परत आल्यावर दार उघडायला इतका वेळ का लागतो? या सगळ्या गोष्टी कळतात मला पॉप. लहान होतो तेव्हा तुम्ही मला खेळायला बाहेर पाठवून द्यायचे, पण आता तर मी मोठा झालोय ना पॉप. दादा, सुधीरच्या वयासोबत तुमच्यातलं अंतरही वाढत चाललंय. माझी जबाबदारी, सुधीरचं शिक्षण, त्याची जबाबदारी, या सगळ्यामध्ये तुम्ही दोघं एकमेकांना वेळ देणंच विसरून गेला. आणि ते म्हणतात ना दादा की प्रेमात फक्त सोबत असून चालत नाही, तर जवळीक पण तितकीच महत्वाची असते. हो, आजपर्यंत ना तुम्ही दोघंही आमच्या पाठीमागे आई वडील म्हणून उभे होता. आज एका दिवसासाठी का होईना आम्हाला होऊ दे ना तुमचे आई वडील. दादा, वहिनी, तुम्ही आजपर्यंत आमचा, या घराचा खूप विचार केला, पण आज महाबळेश्वरला जाऊन फक्त एकदा तरी एकमेकांचा विचार करा प्लीज. वहिनी, थांबा. अभ्यास करशील ना? हो. कधी निघायचं आहे महाबळेश्वर? बघा, 3 तारखेला निघायचं. मी बॅग पॅक करायला घेते. अरे पॉप, तुम्ही ते मॅडम साठी आणलेलं गिफ्ट ते कुठं आहे? हो, आहे, ठेवलंय चांगलं. ते महाग. ठीक आहे. बरं, मी काय म्हणत होतो पॉप, मला ना एकुलता एक राहायलाच आवडेल बरं का. मी शामकडे जातो, माझं जरा अर्जंट काम आहे. दादा, मी पण येते. हा, ही अनोखी गाठ कोणी बांधली, एक झाले ऊन आणि सावली, जाणीवांचा फूल कोणी साधला, आईला तिरी पैल हाती लागला, रंगली मेहंदी नव्याने रंगली, एक झाले ऊन आणि सावली. श्वास दोघांचे कधी स्पर्शाविना